सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागातील भ्रष्टाचार विरोधात अतुल प्रभुदास लांडगे यांचे आंदोलन। सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग नाशिक या कार्यालयातील प्रकल्प तत्कालीन कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, उपअभियंता YA पाटील, लेखाधिकारी वसीम अख्तर व भांडार लिपिक सुभाष निकम यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये संगनमताने मिळून वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचे मिळून सुमारे 50 कोटीपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत सदर भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी अतुल प्रभुदास लांडगे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांना तक्रार अर्ज दाखल केला। वारंवार सदर प्रकरणाची तक्रार करून देखील 3 वर्ष उलटूनही सदर प्रकरणाची चौकशी होत नसल्याने अतुल प्रभुदास लांडगे हे अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यालय नाशिक येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत। सदर प्रकरणी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर 3 दिवसात गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या दालनात झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी ढोल ताशा वाजवून आत्मदहनाचा इशारा दिला आहे। सदर प्रकरणात दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांनी चौकशी अहवालात नोंदवलेले निवडक निष्कर्ष व अभिप्राय हे नाशिक जिल्ह्यातील हायब्रिड ऑन ड्युटी कार्यक्रमाअंतर्गत मंजूर असलेल्या व प्रगतीत असलेल्या 3 कामाची निविदा ही HPM इन्फ्रा JV यांना देण्यात आलेली आहे। सदरील 3 कामांचे एकत्रित किंमत हे रुपये 500 कोटीपेक्षा जास्त असून HPM इन्फ्रा JV यांचे आर्थिक क्षमता 3ही कामांच्या एकत्रित किमतीकरिता तपासण्याचे दिसून येत नाही। तसेच NSK 54, NSK 56, NSK 57 या कामाची गती रोखता आलेली नाही। सदरील काम आज देखील पूर्ण झालेले नाही व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही। सदरील कामाकरिता कुठलेही नियमांचे पालन केले नसून सदर कामात व ठेकेदाराशी संगनमत करून सर्व कामामध्ये सरसकट 22% GST अदा करण्यात आलेला आहे। सवलत दराने जितका GST अदा केला असेल तेवढेच रकमेची सवलत दरात GST पोटी रक्कम अदा करणे आवश्यक आहे, परंतु सवलत दरास 12% GST सरसकट अदा करण्यात आलेला आहे। त्यामुळे सदरील बाब ही निविदा शर्तीनुसार चुकीची व गंभीर आहे। अशा अनेक बाबी लक्षात आणून दिल्या असून सुद्धा याला कारणीभूत असलेले कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, भांडार लिपिक यांना पाठीशी घातला जात असल्याचा संशय असल्याने अखेर शासनाच्या निदर्शनास हा भ्रष्टाचार निदर्शनास आणून देण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आले आहे। नमस्कार, मी अतुल लांडगे। मी सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मागील 75 दिवसापासून हायब्रिड ॲन्युटी मॉडेल या प्रकल्पाच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणास बसलो आहे। 75 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे। सदर भ्रष्टाचाराची व्याप्ती ही 100 कोटीपेक्षाही अधिक जाते। त्या प्रकरणी मी उपोषणास बसलेलो असताना मी जिथे उपोषणास बसतो त्या मंडपास रात्री जाळण्यात आले आहे आणि सदर गुन्हा हा गंभीर असून यातून माझ्या जीवाला धोका निर्माण होतो आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून सदर प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे आणि मला योग्य तो न्याय मिळावा व पोलीस प्रोटेक्शन मिळावं याची मी मागणी करणार आहे। सदर भ्रष्टाचार प्रकरणी मी मागील 75 दिवसापासून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून सदर गुन्ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करत आहे। मात्र 75 दिवस उलटूनही, भ्रष्टाचाराला 4 वर्ष उलटूनही उपोषण 75 दिवसाच्या पुढे जाऊन अद्यापपर्यंत मुख्य अभियंता यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही। कुठल्याही प्रकारचे चार्जशीट तयार केलेले नाही। फक्त चार्जशीटच्या नावाखाली वेळ काढूपणाची भूमिका केलेली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा हीच माझी पहिल्यापासून मागणी होती। अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये। माझं जे उपोषण आहे ते चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता मी हे उपोषण अधिक तीव्र करेल, पण हे मागे घेणार नाही। सदर प्रकरणी स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।